वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, द मुंबई झू. प्लेस केल्यानंतरच तुम्हाला लेफ्ट साईडला पूर्ण हा पानगोळा बघू शकता तुम्ही. चित्तल, छानचे नंदनवन्स, राईड्स. पान पक्षी, एक्वाबर्ड. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सूरज मुंडे ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहोत भायखळा येथील राणीबागेत. तर आपल्यासोबत आहे प्रथमेश. तर आता विरारवरून आपण ट्रेन पकडत आहोत, तिकीट वगैरे काढली. आता ट्रेन पकडूया आणि या तुम्हाला ब्लॉगमध्ये विविध प्रकारचे प्राणी वगैरे बघायला भेटतील. चला जाऊया. तर आम्ही आता आलेलो आहोत दादरला. दादरवरून आता CSTला जाणारी ट्रेन पकडूया आणि भायखळा स्टेशनला उतरूया. तर मित्रांनो, वंदे मातरम. लवकरच आपला पण ब्लॉग येईल इथं. आपण पण लवकरच लँड करूया. तर मित्रांनो, आपण भायखळा स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आता ईस्टला आहे वीर माता जिजाबाई उद्यान. तर चला जाऊया. मित्रांनो, आता चालत आपण चाललो आहोत वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय. बघू शकता मित्रांनो, एंट्री केल्यानंतर तुम्हाला तिकिटाचा भाव इकडे दिसेल. पर पर्सन 50 रुपये आहे एंट्री. तर मित्रांनो, आपण प्रवेश केल्यानंतर तर तिकीट वगैरे काढूया. आणले असेल तर पार्किंगची व्यवस्था वगैरे आहे इकडे. मित्रांनो, तिकीट काउंटर आहे. इकडे तिकीट वगैरे काढू शकतो आपण. मित्रांनो, इकडे 2 प्रकारे तुम्ही तिकीट काढू शकता. एक तर ऑनलाईन किंवा मग ऑफिशियली तुम्ही लाईनमध्ये तिकीट काढू शकता. स्कॅनर आहे, ऑनलाईन काढायचं असेल तर स्कॅनर आहे. स्कॅनर हे करून तुम्ही काढू शकता. मित्रांनो, आपण तिकीट काढलेली आहे. चला आता प्रवेश करूया आपण. द मुंबई झू आपले स्वागत करीत आहे. रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. आज लाईन लागले पूर्ण. हा मेन गेट आहे, इकडनं आपण प्रवेश करूया. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी दिसते तुम्हाला पण. तर मित्रांनो, बॅक साईडला तुम्ही बघू शकता. आपण इकडनं एंट्री केल्यानंतरच समोरच तुम्हाला द फेमस ऑफ मुंबई काला घोडा तुम्हाला दिसेल इकडे समोरच. बघू शकता तुम्ही. केल्यानंतरच तुम्हाला लेफ्ट साईडला पूर्ण हा झूचा पूर्ण नकाशा दिसेल. तर आपण सध्या इकडनं प्रवेश केला आहे. तर खूप पॉईंट आहेत, बघूया आता ज्यामध्ये किती आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटत आहे. जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण करूया. तर चला. सिंह, लांडगा, अस्वल, बिबट्या, तरस, कोल्हा. सिंह तर नाही आहे. लवकरच तुम्हाला झूमध्ये बघायला भेटेल सिंह. इकडे हत्तींचं पूर्ण हे आहे. दुपार असल्यामुळे हत्ती पण आतमध्ये आहेत, दिसणार तर नाहीत. बघूया, येताना दिसले तर आपण त्यांची छोटी क्लिप घेऊया. वॉशरूम वगैरे आहे, पिण्याचे पाणी देखील आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण हत्ती बघितला फक्त. सिंह तर नाही अजून आला आहे. लवकरच येईल असं बोलत आहेत इकडचे लोक. तर बघूया आता आपण बघूया काय भेटतंय बघायला. चला जाऊया. इकडे अस्वल आहे, बघूया जाऊन. चला. हा बघा अस्वल, बघू शकता तुम्ही. अस्वल तुम्ही बघू शकता. एक वरती झाडावरती झोपलाय, बघू शकता अस्वल. टायगर पॉइंट. टायगर बहुतेक आहे इकडे, पण इकडे गर्दी बघू शकता तुम्ही.
खूप सुंदर सुंदर व्ह्यू भेटलेत तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. खूप मजा जवळून खूप बघायला भेटेल. साईडला कांकड, चितल, पँग्विन, पानगोडा वगैरे आहे इकडे. चला बघूया. पार्कमध्येच तुम्ही बघू शकता इकडे कॅफे वगैरे आहे. बुक वगैरे लागले असेल तर तुम्ही खाऊ शकता इकडे. मित्रांनो पानगोडा तर पाण्यामध्ये आहेत. आपल्याला बघायला तर नाही भेटले. येताना बघूया जर बाहेर आले तर क्लिप घेऊया त्यांची. पण पानगोडा बघू शकता तुम्ही. सध्या तरी ते पाण्यात आहेत. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पानगोडा. मित्रांनो आपल्याला पानगोड्याचं सीन भेटलेलं आहे. पानगोड्याची व्हिडिओ भेटली काढायला. नॉर्मल वरती आल्यावरती आपण काढले. आता माकड वगैरे बघितले. आता बघूया अजून काय भेटतं बघायला. मित्रांनो आपण माकडच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत. तर माकड बघू शकता. माकड तुम्ही बघू शकता. इकडच्या प्राण्यांना तुम्ही काय खायला वगैरे देऊ नाही शकत. खायला वगैरे दिलात तर दंड वगैरे आहे. बघू शकता तुम्ही कैलास सपत्ती. चिकू टाईपमध्ये आहेत पण हे चिकून आहेत. चित्तल, इकडे बाराशिंग, चित्तल आणि कांकर तुम्हाला बघायला भेटेल. हॅम्बोल्ट पँग्विन कक्ष. चला आपण आता पँग्विन बघूया. मित्रांनो आता आपण पँग्विन बघायला जात आहोत. पँग्विन कक्षामध्ये हॅम्बोल्ट पँग्विन कक्ष. आता आपण पँग्विन मित्रांनो बघू शकता तुम्ही. रेस्टॉरंटमधूनच तुम्हाला एंट्री वगैरे आहे. आता पँग्विन वगैरे बघितले. आता आपण रेस्टॉरंटमधून बाहेर आलो. मुद्दाम इकडनं एंट्री ठेवले तर लोक काही येऊन म्हणजे खाऊ शकतात वगैरे. त्यामुळे इकडनं एंट्री वगैरे ठेवले. तर इकडे तुम्हाला विविध प्रकारचे प्लांट्स बघायला भेटतील. झाडं आहेत. छानचे नंदनवन्स, ब्राईट्स. नंदनवन्स. तर मित्रांनो इकडे आतमध्ये पक्षी वगैरे आहेत. तर बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे. पक्षी संग्रहालयामध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला धनेश नावाचं पक्षी दिसेल. पोपट वरती आहेत बघ. मित्रांनो पोपट तुम्ही बघू शकता.
तर आता आपण पोपट्स वगैरे बघितले, पोपट मोर वगैरे बघायला भेटला. आता बघूया पुढे अजून काय बघायला भेटेल. बघू शकता तुम्ही कासव. इकडे मगरमच्छ आहेत. आता बघूया इकडे. मित्रांनो इकडे मगर आहेत, तर चला बघूया. 2 फ्लोअर्समध्ये आहेत, एक खाली एक आहे आणि वरती एक. तुम्ही बघू शकता. तुम्ही पहिला आपण खाली जाऊया. बघू शकता तुम्ही खालून. फर्स्ट फ्लोअर आहे, खालती ग्राउंड आहे. पूर्ण मगरचा पूर्ण कक्ष आहे. बघू शकता मगर. पान पक्षी, एक्वा बर्ड्स. चला आपण जाऊन बघूया. कितने पक्षी को देख रही. चलो बघू शकता पाण्यातले पक्षी, एक्वा बर्ड्स. फोटोग्राफी पडता कोण. मित्रांनो बघू शकता पाण्यातले पक्षी, खूप सुंदर असं. तर मित्रांनो बघू शकता पाण्यातले पक्षी. आपण एक्झिट करूया. तर मित्रांनो आता आम्ही एक्झिट केलं आहे, बाहेर निघालो आहे. खूप सुंदर व्ह्यू असं बघायला भेटलं. खूप पक्षी वगैरे तिकडे. दुपारी तुम्ही आलात तर बहुतेक तर पक्षी आतमध्ये म्हणजे उन्हातून आतमध्येच असतात, जास्त बाहेर येत नाहीत. तर जे काही आम्हाला दिसलं जे शक्य झाले ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एकदा भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.